नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पीएम किसान योजना नवीन नियमावली लागू झाली आहे। तर काय आहे ही नियमावली आपण पाहूयात। पीएम किसान योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली। तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येतात। शेतजमीन नावावर असलेल्या एकच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना लाभ घेण्यात येणार आहे। आता कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला याचा लाभ घेता येणार आहे। बघूयात याच संदर्भातली पूर्ण माहिती। पीएम किसान योजनेसाठी सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे। आता कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यासाठी पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। एका कुटुंबात एका शेतकऱ्याला मिळणार लाभ। एकाच कुटुंबात लाभ घेणारे 2 ते 3 शेतकरी आहेत। कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच याचा लाभ घेता येणार आहे। योजनेसाठी पती, पत्नी आणि मुलाचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे। जे आयकर भरतात, ज्यांना पेन्शन आहेत त्यांना लाभ मिळणार नाही। आयकर भरूनही योजनेचा लाभ घेतला असेल तर रक्कम वसुली केली जाईल। वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी शेतजमीन खरेदी केली आहे त्यांना लाभ मिळणार नाही। तर अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।